संजय गायकवाड यांनी कॅन्टीनच्या कर्मचाऱ्याला मारहाण केली होती। यानंतर त्यांची प्रतिक्रिया समोर आली आहे। घटनेचा पश्चाताप नाही असं संजय गायकवाड यांनी म्हटलंय। निकृष्ट दर्जाच्या जेवणामुळे सर्वांना त्रास होत होता। मारहाणीच्या घटनेवर संजय गायकवाड यांनी स्पष्टीकरण दिलंय। विरोधी पक्षाचे लोक विरोध करतात, मला काही माहिती नाही, पण मी जो विषय केला तो सर्व पक्षाचे कार्यकर्ते तिथे जेवतात। महाराष्ट्रातल्या सगळ्या जाती धर्माचे लोक तिथे जेवतात आणि 30 वर्षापासूनचा हा कंत्राटदार त्या ठिकाणी आहे आणि किमान त्याच्या 4 ते 5 हजार तक्रारी आहेत की याचं जेवण निकृष्ट दर्जाचं आहे, कुठे जेवणात पाल सापडते, त्याच्या किचनमध्ये सगळे उंदीर फिरतात आणि मला जे काल त्यांनी जेवण दिलं अक्षरशः त्यांनी सडलेलं जेवण दिलं, म्हणजे निकृष्ट दर्जाचं पण नाही, सडलेलं जेवण दिलं। ज्यावेळेला मी त्या जेवणाची म्हणजे मी त्याला जेवणाची ऑफर काय केली, मी 2 चपाती दाल आणि भात मागितला। एक घास खातल्यावर मला कळलं की हे एकदम पॉयझनिंग सारखं आहे। दुसऱ्या गाळा मला वॉमिटिंग झाली आणि मी ते घेऊन कॅन्टीनमध्ये गेलो आणि त्याला त्याचा स्मेल दिला तर तो म्हणा हे बहुत गंदा आहे। मी एकाला नाही दिला, त्यात 10 लोकांना दिला आणि त्याला मी अनेक वेळा समजून सांगितलं की जेवण तू चांगलं द्यायचा। आता हिंदीमध्ये, मराठीमध्ये, इंग्लिशमध्ये हात जोडून जर तो समजत नसेल तर मी माझ्या शिवसेना स्टाईलमध्ये केलं आणि मला त्याचा काही पश्चाताप नाही आहे। विरोधी पक्ष काय बोलतो त्याचे मी पर्वा करत नाही। विरोधी पक्षाचे लोक विरोध करतात। मुख्यमंत्री महोदय और उप मुख्यमंत्री ने जो कहा है वो उनका कर्तव्य है। कायदा सुव्यवस्था रखना या कोई हमारा आमदार से गलती होती है तो सब बात करना वो उनका काम ही है। मैं उनके जो उन्होंने कहा है उसका मैं आदर भी करता हूँ, लेकिन उन्होंने ये भी कहा कि जो घटना ये जिस वजह से घड़ी उसकी भी इंक्वायरी होनी चाहिए, वो होटल की भी इंक्वायरी होनी चाहिए, ये भी उन्होंने कहा है।